मिसळ पाव कसा आहे? छान आहे. नमस्कार सगळ्यांना, मी सुजाता. तुमच्यासाठी मी आज घेऊन आले आहे झणझणी घमघमीत मिसळ पाव. मी आज बनवणार आहे. आता मी इथे 4 जणांसाठी किती मिसळ पाव लागते तेवढं अंदाजाने मी इथं बनवणार आहे. तुम्हाला इथे मी सांगणार आहे, माझी मातृभाषा कन्नड आहे, तरी पण मी मराठी शिकून तुम्हाला मराठीमध्ये व्हिडिओ बनवत आहे. चला आता मिसळपाव कसं बनवायचं आहे बघूया. मी एका पातेल्यामध्ये मटकी उकळून घेतले आहे. हे 5 मिनिट लागते मटकी उकळायला. 5 मिनिट नंतर तुम्ही एक स्ट्रेनरचा उपयोग करून तुम्ही मटकीतलं पाणी काढू शकते. मी इथे 1 वाटी मटकी घेतलेला आहे. 1 वाटी मटकीना 4 जणांना पुरते. मटकी जास्त मऊ होण्यासारखं एवढं शिजून घ्यायचं नाहीये, कारण मटकी जास्त शिजले ना त्याचं टेस्ट जाते. नंतर रस्सामध्ये घातल्यावर पण मटकी शिजते, त्याच्यामुळं 50% तेवढं शिजून घ्यायचे. मी आता पातेल्यामध्ये थोडा मसाला रोस्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मी धनिया घातले, 1 स्पून धनिया आणि 4-5 काळी मिरी, 2 लवंग आणि 2 तुकडा दालचीन, त्याच्याबरोबर तीळ, खसखस हे सगळं घालून तुम्ही 5 मिनिटापर्यंत लो फ्लेममध्ये व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचं आहे. आता काळा मसाला बनवण्यासाठी आम्ही असं डायरेक्ट गॅसवरती तुम्ही कांदा आणि खोबर ते भाजून घ्यायचं आहे. व्यवस्थित काळा होऊपर्यंत भाजायचा आहे. बघा आता असं प्रकारे तुम्ही पण कांदा आणि खोबर भाजून घ्यायचं. नंतर थोडा तुकडा करून तुम्ही मिक्सरमध्ये आम्ही मगाशी रोस्ट करून घेतलेले मसाला आणि हे कोथिंबीर आणि कांदा खोबर सगळं पेस्ट करून घ्यायचं आहे. थोडा पाणी घालून, जास्त पाणी नका घालू, थोडा पाणी घालून तुम्ही पेस्ट करून घ्या. मिसळ पावला तेल जास्तच लागते. कोण असं तेल जास्त खात नाही त्यांनी तेल कमी घालून पण करू शकते. पातेल्यामध्ये थोडं तेल घालायचं, तुम्हाला किती पाहिजे तेवढं तेल घालायचं. त्याच्यामध्ये जिरा आणि जिंजर गार्लिक पेस्ट, मी घरी बनवलेला जिंजर गार्लिक पेस्ट वापरते. त्याच्याबरोबर कढीपत्ता घातले. मी व्यवस्थित थोडा रोस्ट करून घ्यायचा. त्याच्यामध्ये आम्ही बनवलेला मसाला घालून 10 मिनिट लो फ्लेममध्ये फिरवायचं. 10 मिनिट लो फ्लेममध्ये परतल्यावर ना त्याचं तेल सुटते. तुम्ही इथं बघितले असेल, मी कोणता बाहेरचा मसाला इथे वापरलेले नाहीये. मी घरी मिळालेलाच मसाला वापरून मी इथं मिसळपाव बनवत आहे. मिसळपावला जास्त मसाल्याचं गरज नाहीये. ठराविक मसाला तेवढं वापरून तुम्ही मिसळपाव बनवू शकते. आता मी इथे 1 स्पून लाल तिखट, 1 स्पून गरम मसाला वापरते. दोन्ही मसाला घातल्यावर परत थोडा वेळ परतून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये मी मगाशी स्ट्रेन करून घेतलेले मटकीचं पाणी आहे ना, ह्याच्यामध्ये ॲड करायचं. सगळे मिळून टोटली ह्याच्यामध्ये मी 3 ग्लास पाणी घातले आणि 1 स्पून मीठ घालायचं. मीठ तुमच्या आवडीनुसार, कोण कमी खाते कोण जास्त खाते त्यांच्यावर डिपेंड. आता आधी उकळून घेतलेले मटकी ह्याच्यामध्ये ॲड करून 5 मिनिट व्यवस्थित हे बॉईल करून घ्यायचं. बाहेर तुम्ही बघितलं असेल मिसळपावमध्ये किती तेल असते, किती मसाले असते. असं तेल खाण्यापेक्षा, एवढा मसाला खाण्यापेक्षा तुम्ही घरी बघा, एवढं सिंपल, अगदी टेस्टी, अगदी झणझणीमध्ये तुम्ही पण मिसळपाव बनवू शकते. मिसळपाव बनवायला पण एवढा वेळ लागत नाहीये. तुम्ही पण घरी हा रेसिपी ट्राय करा. मी बनवलेला हा मिसळपाव आमच्या घरी प्रचंड आवडते. सगळ्यांनी खूप आवडीने खातात. तुम्ही पण तुमच्या घरी हा रेसिपी नक्की ट्राय करा. माझा रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. हे घे निधू तुझा मिसळपाव, झणझणी मिसळपाव खाऊन सांग मला कसं आहे.
कशा आहे मिसळपाव? कसा आहे? छान आहे. एवढं छान झाले. वाव. आता सगळ्यांना काय सांगणार तू आता? तुम्ही पण घरी